नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सध्या मराठमोळ्या स्वागमध्ये आपलं खूप छान असं गाणं जे आलेलं आहे ते म्हणजे नाकात नथ. या गाण्याचं आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना हे गाणं आपल्या भेटीला आलं आहे आणि त्यातले सगळे कलाकार डिरेक्टर आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. हाय, कसे आहात? खूप छान दिसताय पण तुम्ही, कारण एक ग्लो दिसतोय. आपण एखादा प्रोजेक्ट करून झाल्यावर एक समाधान असतं, ते दिसतंय तुमच्याकडे बघून. तर मला विचारायला नक्की आवडेल की काय होती या गाण्याची प्रोसेस किंवा कसं केलं तुम्ही हे? या गाण्याची प्रोसेस जे आमचे म्युझिकचे कंपोजर आहेत तिरुमल, त्यांनी मला आधी खूप ट्रॅक पाठवले होते. त्या ट्रॅकमधून आम्ही एक गाणं सिलेक्ट केलं होतं, नाकातनत म्हणून. ते जसं मी गाणं ऐकलं तसं माझे मित्र म्हणजे विजय भाटे यांना पाठवलं. त्यांनी एक सिलेक्ट केलं. त्यांच्यानंतर आमच्या दोघांमध्ये डिस्कस झालं. मग मनीषला पाठवलं मी एक सॉन्ग. आणि मनीष एक्झॅक्ट तेव्हा शूटला येत होता पुण्याला, आणि मी तिकडे पुण्यालाच होतो. आणि तेव्हाच आम्ही फिक्स केलं हे गाणं शूट करायचं. हे गाण्याला शूट करण्यासाठी भरपूर टाइम गेला, नाही करून 2-3 महिने गेले. त्याच्यानंतर मग मानसी नाईक यांच्यासोबत फायनली गाणं ते झालं. येस, म्हणजे फायनली त्यांना काय लाडीगुडी लावली की नाही? म्हणजे ऐकला मी गाण्यात तुम्ही काहीतरी लाडीगुडी वगैरे लावता त्यांना, तर कितपत लाडीगुडी लावलं होतात तुम्ही ह्या प्रोजेक्टसाठी किंवा काय होता तो सीन? गाण्यामध्ये भरपूर लाडीगोडी. तर ह्यांनी तुला लाडीगुडी लावली आणि खूप छान, ॲक्च्युली खूप छान झालंय गाणं ताई. तर मला तुला विचारायला आवडेल की तुझी प्रत्येक गाणी आम्ही पाहिली आहेत, तुझा तो म्हणजे डान्स देखील आम्ही पाहिला, तर काय सांगशील ह्याचा अंदाज, म्हणजे ह्या गाण्याचं तुझा वेगळा असा अंदाज काय होता? सगळ्यात आधी मी तुला तुझ्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर देते. हो, लाडीगुडी लावली ना कमर्शियली. मॅम प्लीज, मॅम प्लीज म्हटलं, असं काहीच नाही आहे. आपण करूयात एकत्र काम, आणि पैशापेक्षा पण पलीकडे एकत्र काम करणं गरजेचं असतं. ते असं कुठेतरी तो एक्सपिरियन्स घेणं खूप गरजेचं असतं. आणि चित्रपट बॅकग्राऊंड नंतर मला असं वाटतं की एक प्रॉमिसिंग इंडस्ट्री तयार झाली, ती म्हणजे अल्बमची. आणि सगळेजण इतके छान छान गाणे घेऊन येत आहेत की आय थिंक ॲज अन ऑडियन्स ऑल्सो मी पण कन्फ्यूज होते की कुठलं गाणं कुठलं आहे. म्हणजे सगळीच गाणी छान आहेत, असं म्हणजे अजिबात बायस व्हायची गरज नाही भासत. आणि मला असं वाटतं की खूप छान वाटलं. एका वेगळ्या पठडीचं गाणं माझ्या वाटेला आलं. मी नेहमीच म्हणते या गाण्याने मला चूज केलं, तसं इथेही तसं झालं. या गाण्याने मला चूज केलं. नेहमीपेक्षा मी जी थिरकत असते किंवा एक माझा एक वेगळा काय म्हणू शकतो, एक वेगळी स्टाईल आहे ऑन स्क्रीन. तर त्याच्या थोडंसं बाजूला जाऊन एक वेगळं मी स्वतःला निवडलं, आणि ज्या पद्धतीने मला प्रेझेंट केलं गेलं ते खूप खास होतं. अख्खी फ्रेम ही खूप एव्हरी फ्रेम इज व्हेरी ब्युटिफुल. ज्या पद्धतीने मला प्रेझेंट केलं गेलं ते नेहमीपेक्षा वेगळं होतं. त्याच्यामुळे मलाही करायला थोडंसं मजा वाटली की मी काहीतरी वेगळं करत आहे. नेहमी माझ्यामध्ये जी एनर्जी असते ती एनर्जी कुठेतरी राखून ठेवली होती, ती होल्ड केली होती सरांनी. आणि मला अख्ख्या टीमचं कौतुक मी करू इच्छिते, बिकॉज सगळेजण खूप प्रॉमिसिंग आहेत. म्हणजे रोहित तर ऑब्व्हियसली, रोहित बरोबर मी काम केलं आहे या अगोदर सुद्धा. बाईवाड्यावर या 2 हा व्हर्जन रोहितचा आवाज होता. आणि आदित्य बरोबर पहिल्यांदा काम करायला मिळालं, मनीष बरोबर पहिल्यांदा काम करायला मिळालं. दोघांचेही जे टीम्स आहेत इंडिव्हिज्युअली ते खूप छान आहेत. त्याच्यामुळे मी जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. पण ऑब्व्हियसली एवढं सांगू इच्छिते की मी पुन्हा काम करू इच्छिते या लोकांबरोबर, बिकॉज दे आर व्हेरी क्यूट. येस, तू जसं की आता म्हणालीस की काहीतरी एक वेगळं करायला मिळालं, तर ह्या गाण्यातलं अशी एखादी सिच्युएशन किंवा असा एखादा सीन की तुला आजही पटकन तो आठवतो की ह्याच्यात काहीतरी मला वेगळं करायला मिळालं किंवा तो तुला खूप भावला किंवा आवडला, असा कोणता आहे? हो, म्हणजे जे मला ओळखतात त्यांना समजलं असेल. एक तर मला सर रांगोळी काढायला भरपूर आवडते, आणि आय एम नोन फॉर दॅट. पण माझी नखं असल्यामुळे मी रांगोळी नीट नाही काढू शकले. पण मी काढताना प्रोफेशनल रांगोळीच काढत असते, जे मी दर दिवाळीत काढते आणि सोशलवरती टाकत असते. तिथे माझं असं झालं की माझं फुलच नाही होते, आणि त्यांना तो शॉट घ्यायचा होता, पण बिकॉज आय हॅव नेल्स ते मला नीट करता नाही आलं. पण ह्याच्यासाठी आपण पुन्हा एक नवीन गाणं घेऊ. येस, आता एखादं गाणं म्हटलं की जसे खूप चांगले डान्स किंवा तुम्ही ज्या पद्धतीने केलंय
त्याच्यापेक्षा जास्त एक कुठेतरी डिरेक्शनचा पण पार्ट असतो. तर हे गाणं डिरेक्शन करताना तुम्ही काय डोक्यात ठेवलं होतं किंवा तुम्हाला काय वाटलं? आता हे सॉन्ग डिरेक्शन करताना मजा तर आली, पण जसं आता मॅम बोललेत की एनर्जी कंट्रोल, तो जो जो टॉपिक मी त्याचा सांगतो तुम्हाला, की ती पण एक वेगळी स्टोरी आहे. की जेव्हा कळालं आम्हाला की मॅम आहे या गाण्यामध्ये, तर माझ्या डोक्यात तेच होतं की काहीतरी वेगळं करूयात. म्हणजे आता मॅम प्रत्येक सॉन्गमध्ये लाईक डान्स भरपूर झाला आहे, पण मला जी एक बोलतात ना की एक तो फील द्यायचा होता, की फील देऊया, थोडी वाईब देऊयात नाही का या गाण्यामध्ये. आणि जो आमचा प्रॅक्टिसचा दिवस होता, आणि सेम गोष्ट मला मॅमने सांगितली की मनीष, ह्यावेळेस ना मला जास्त नाचवू नको, मी खूप दिसलेली डान्स करताना, तर मला थोडा फील दे. म्हणजे ते असं झालं की जे मी विचार करतो तो सेम विचार यांनी केला, जुळून आला. तर त्याने अजून एनर्जी बुजाली की चला, जे मी विचार करतो ते हा सेम विचार करताय. मग त्यानुसार मग आम्ही पूर्ण काही प्लॅन केला गाण्याचा. आता एकंदरीत जेव्हा हे शूट होत होतं, तसं की आता मी म्हणेन की मानसी ताई आहे तुझ्यासोबत, तर तुला जेव्हा फर्स्ट टाइम कळलं की आहे ही तुझ्यासोबत, तेव्हा तुझी पहिली रिॲक्शन काय होती? की काय विचार करत होतास, बापरे कसं करायचंय, काय करायचंय, किंवा काय काय मनात काय आलं होतं तुझ्यात, ते मला विचारायला आवडेल तुला. मनात एवढं झालं होतं का यांच्यासोबत डान्स करू शकतो का नाही करू शकतो, अच्छा. हेच मनात झालं होतं. पण ते मनीषनी पूर्ण टीमने करून घेतलं. पण डान्सचं मेन डान्स करू शकतोस की नाही तू आता म्हणाल, पण तू खूप छान डान्स केला आहेस. सो खरंच खूप छान आहे ते. तुझ्याकडनं एखादा किस्सा नक्की म्हणजे ऐकायला आवडेल की जो तुझ्या आठवणीत आहे, जो की शूट करताना तुला नाही, हा शूट करताना काहीतरी वेगळा अनुभव होता. शूट करता ॲक्च्युली फर्स्ट टाइम मी म्हणजे एवढं म्हणजे हा शूट 2 दिवसाचा होता, आणि मनीषनी हा एका दिवसामध्ये शूट करून घेतला. इव्हनिंगला 7ला शूट चालू झाला आणि मॉर्निंगला 7ला शूट संपला. काही ब्रेक नव्हता, काहीच नव्हता. हे एकच फर्स्ट टाइम होता माझा. तर येस. बरं, डान्स करताना रिटेक हा प्रकार असतो. जनरली तो होतो, मग तो टेक्निकली असेल किंवा आपल्या स्टेपमधून असेल. तर तुमच्यापैकी जास्त कोणी ते केलंय किंवा कोणामुळे सतत ते करायला लागलं रिटेक, किंवा काहीतरी अडचणी येत होत्या आणि त्या अडचणींवर तुम्ही कशा पद्धतीने मात केला, तसं काही इन्सिडेंट झाला का शूट करताना? कारण तुम्ही म्हणताय 2 दिवसाचं. आय थिंक दोघांनी मी घेतलेत पण रिटेक. नाही, माझी जास्त झाली असतील डान्समुळे. मी रिटेक घेतलेत पण, आणि मी घेते पण असं. नाही नाही, रिटेक नंतर जो रिझल्ट असतो तो बेस्ट असतो, असं काही नाही, ते नक्कीच आहे. पण एक असतं ना की हा एक खूप असा, कारण कसं तुम्ही म्हणता आता की 2 दिवसातलं शूट कुठेतरी तुम्ही 1 दिवसात ते कव्हर केलं, ते खूप चॅलेंजिंग आहे. तर तेव्हा तुम्हाला काय फेस करायला लागलं, किंवा तो सेटअप तुम्ही कसा पटकन केला किंवा सगळ्या गोष्टी मॅनेज केला? डिफिकल्ट तर होतं की प्लॅनिंग 2 दिवसाचीच होती की 2 दिवसात हे शूट करायचं. पण जेव्हा कळालं की हे 2 दिवसाच्या जागी म्हणजे 1 नाईटमध्ये हे पूर्ण शूट करायचं आहे, तर होतं मनात की होईल का नाही, होईल का नाही. पण मग जी प्री वर्क आहे, तो प्री वर्क एवढं स्ट्रॉंग केलं पूर्ण टीमने की जेणेकरून सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या. आणि मेन आर्टिस्ट कसं असतं की जसं रिटेकचं तुम्ही आता बोलले की ते आमच्या हातात नसतं की रिटेक किती पडणार किंवा काय होणार. आणि कसं असतं की ते आर्टिस्टवर पण डिपेंड करतं. कधी फोकस जातो, कधी लाईटचा प्रॉब्लेम येतो, कधी लोबा नीट येत नाही. मग त्याला खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी मॅटर करतात नाही का, कधी स्टेप. आणि आर्टिस्टच्या मागे ऑलरेडी डान्सर्स असतात, तर कधीतरी एखादी मुलगी चुकते किंवा एखादा मुलगा चुकतो, तर ते सगळं एकसाथ येणं हे खूप मॅटर करतं नाही का गोष्टी. हां, पण मी तेच बोलेल की पण ती वाईब अशी बनली ना, म्हणजे ते होऊन गेलं आमच्याकडनं. ते कसं काय झालं आम्हाला माहिती नाही, पण ते झालं. आणि जसं पावसाचं पण तुम्ही बोललेत की पावसाचं आम्हाला टेन्शन होतं की पाऊस होईल का नाही. त्यानंतर लोकेशनचं पण आमचा एक थोडा इश्यू झाला होता आधी, की लोकेशन जे व्हिजन आम्ही बघितलं होतं त्या व्हिजननुसार लोकेशनच भेटत नव्हतं, पण ते लोकेशन पण आम्हाला भेटलं. तर कसं झालं आम्हाला माहिती नाही, पण ते झालं. ती सगळे ते बोलतात ना की पॉझिटिव्ह सगळे एक वाईब्स असले तर सगळं पॉझिटिव्हच होतं. आणि रिटेकचं जसं, रिटेक जास्त नाही नाही दोघांनी रिटेक घेतलं नाही. फक्त एक सीन होता, त्यातनं तुम्ही पाहिलं असेल गाण्यामध्ये, मॅमचा फेस रिव्हील शॉट आहे की मॅमनं वॉक करत येतं आणि त्याच्यासोबत गर्ल्स वगैरे सर्व. तर आम्ही घडी ती वॉक करत यायचे, आम्ही परत त्यांना पाठवायचो. ते वॉक करत यायचे. कमीत कमी आय थिंक 30-40 वेळेस केलं असेल त्यांनी, हा वॉक केलं त्यांनी फक्त त्या एका सीनसाठी. तर असे रिटेक पडले थोडेफार. बाकी तर काय, बाकी जास्त रिटेक नाही, बाकी तर मजा आली. गाण्यामध्ये जो आम्ही तुझा लूक बघितला आहे, तू मुळात खूप सुंदर आहेस, काही प्रश्नच नाही आहे. पण त्या लूकने एक त्याच्यात ती नथ, तो जो एक मराठामुळं आपला एक असतं ना, एक स्वॅग असतो कुठेतरी, आणि त्यात नथ आहे. तर त्या लूकबद्दल तू काय सांगशील तुझ्या?
एकतर मानसी नाईक म्हटलं तर साजे शृंगार हे आपोआप येतं आणि मला किती सजायला नटायला आवडतं हेही प्रेक्षकांना माहिती आहे. सगळ्याच गोष्टी म्हणजे केशभूषा वेशभूषा हे खरंच दोन्हीही इतकं जुळून आलं. ऑफकोर्स मी प्रत्येक गाण्याला माझा थोडासा होमवर्क असतो आणि की या गाण्यात मला पर्टिक्युलरली असंच दिसायचंय असं एक प्रत्येक कलाकाराचं असतं, माझंही होतं. पण यावेळेस जेव्हा मी कॉस्ट्युम बघितला तेव्हा माझं असं होतं की आपण ऑनसेटच जे काही लुक होईल तो आपण रेडी व्हायचं त्याच्यामध्ये. तर जे आपले नाशिकचे 2 खूप छान कलाकार आहेत, सुजल आणि रितिका, त्या दोघांनी खूप छान काम केलंय. आणि मेन कौतुक ज्या डिझायनर आहेत ते पण मी सांगू इच्छिते, ते सुद्धा आदित्यची बहीण आहे ती, की जिने ॲक्च्युली माझा कॉस्ट्युम तयार केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आय थिंक एव्हरीथिंग जस्ट फिट द बिल सो ब्युटिफुली. आणि मग त्याच्यानंतर मला काय सुंदरच दिसायचं होतं. त्याच्यामुळे मी अशी होते की काही न करता खूप काही बोलेल असं काहीतरी ज्वेलरी घातली पाहिजे किंवा गाण्याला काय रिक्वायरमेंट आहे, तर ती ज्वेलरी तशी मी साजेशी आणून ठेवली होती. त्यामुळे सगळं जे काही झालं ते ढाच्यात बसलं, खूप छान होतं. पण जे गाण्याशी रिलेटेड ते होतं ती म्हणजे नथ मेन म्हणजे आपली छान दिसायला पाहिजे. त्यामुळे माझी खूप एक लाडकी लहान बहीणच म्हणा किंवा खूप चांगली मैत्रीण आहे ती म्हणजे नीता, जिचं ब्रँड आहे नतीसा नखरा. तर तिने ही मराठमोळी नथ मला खूप आधीच देऊन ठेवली होती. आणि शक्यतो मी माझं पर्सनल तर असतं ऑब्व्हियसली, प्रत्येक कलाकार आणतोच ऑनसेट, तर ही नथ मी माझी पर्सनल यूज करू इच्छित होते. त्याच्यामुळे ही जी नथ तुम्ही बघाल ती अगदीच मराठमोळी आहे आणि महाराष्ट्राची शान आहे ही नथ. त्यामुळे कुठल्याही सणवाराला किंवा कुठल्याही सणासुदीला आपण मराठमोळ्या आपल्या ज्या बायका असतात किंवा आपल्या ज्या मैत्रिणी असतात त्या नथी घालतात. मला स्वतःला नथ घालायला भरपूर आवडतं, माझ्याकडे कलेक्शन आहे. त्याच्यामुळे असं एक गाणं मला लाभलं की जे नथीशी रिलेटेड आहे त्याच्यामुळे मी नंतर असा विचार केला की माझ्याकडेच 100 नथी आहेत, तर मी ऍक्च्युली ट्रान्सफॉर्मेशन इतकं नथी बरोबर करू शकते बट छान आहे. म्हणजे एकतर गाणं असं विचार करणं की जे नथीवरती आधारित आहे ते पण कल्पनेच्या पलीकडे आहे. त्यामुळे आम्ही आता रील्समध्ये पण बघितलं, ते पण मी खरं कौतुक करू इच्छिते की ज्या ऍक्च्युली जे कोणी मेकर्स आहेत नथीच्या त्यांनी सुद्धा हे गाणं यूज केलं आहे की जे नथ बनवतात एका मोतीपासून जी तयार आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी रील्स साठी आमचं गाणं वापरले. तर असंच तुम्ही खरं तर आमचं गाणं वापरा आणि हे गाणं तसंच आहे. हे गाणं कुठल्याही सणवारीला जाण्यासारखं आहे. फक्त कुठलं एकच सण नसून 365 डेज कुठल्याही सणवाराला महाराष्ट्रामध्ये हे गाणं वाजू शकतं, गाजू शकतं. नक्कीच. आणि हे गाणं नक्कीच अजून खूप गाजेलच. त्याच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला. जाता जाता आपल्या रसिक प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? काय सांगेल? येस, जो की बोलला नाहीयेस, तुला आता प्रेक्षकांचं तरी निदान बोलायचंय. येस, प्रेक्षकांना एवढंच बोलणार का म्हणजे आता तसंच आता आपले नवरात्र येतात आणि खास बघायला गेलो तर आपण खास मुलींसाठी म्हणजे आधारित गाणं आहे नाकात नथ. खूप रील्स बनवा, शेअर करा, म्हणजे तुम्ही व्हिडिओज बनवा. आणि आता नवरात्रामध्ये बोललं तर खूप सुंदर सुंदर नऊवारी वगैरे घालून वगैरे गरबा खेळायला जाणारच. तर तेव्हा तुम्ही रील्स बनवा या गाण्यावर खूप आणि शेअर करा. येस सर. सर्वांना मी ते सांगेल की पूर्ण टीमने, आर्टिस्टने, सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे. तर जास्तीत जास्त गाण्याला शेअर करा, जास्तीत जास्त रील्स बनवा आणि कमेंट्स पण करा. जो तुमचा बघितल्यानंतर जो पण काही फीडबॅक असेल तर तो तुम्ही प्लीज कमेंट पण करा आणि जास्तीत जास्त शेअर करा गाण्याला. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.